पूर्व भागातील बालाजी मंदिरात शनिवारी 23 डिसेंबर रोजी वैकुंठ एकादशी निमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। हजारो भाविक भगवान बालाजींच्या दर्शनासाठी मंदिरात येण्याची शक्यता आहे, त्यामुळे दर्शनासाठी स्वतंत्र रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे। मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। पूर्व भागातील श्री व्यंकटेश्वर देवस्थानात रविवारी 17 डिसेंबर पासून धनुर्मास महोत्सवास प्रारंभ झाला असून पुढील 30 दिवस मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत। शनिवारी 23 डिसेंबर रोजी वैकुंठ एकादशी निमित्त मंदिराच्या वतीने पालखी सेवा तसेच उत्तरद्वार दर्शनम सुरू राहणार आहे। तसेच रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी गोदांबा देवी कल्याणोत्सव सोहळा होणार असल्याची माहिती व्यंकटेश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे। 14 जानेवारीला समारोप, रविवार 14 जानेवारी पर्यंत धनुर्मास महोत्सव सुरू राहणार आहे। सोमवार 1 जानेवारी रोजी द्वारपालक पूजन होणार आहे। बुधवार 3 जानेवारी रोजी अंडाळ कुंकुमार्चन पूजा होणार आहे। मंगळवार 9 जानेवारी रोजी आरती पाशुरम, शुक्रवार 12 जानेवारी 1008 खिरान्नम नैवेद्य देण्यात येणार आहे। शनिवार 13 जानेवारी रोजी अंडाळ निराट्टम सोहळा होणार आहे। त्यानंतर रविवारी 14 जानेवारी रोजी गोदांबा देवी कल्याणोत्सवाने धनुर्मास महोत्सवाचा समारोप होणार आहे। धनुर्मास महोत्सवास भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मंदिराच्या पदाधिकाऱ्यांनी केले। व्यंकटेश देवस्थानमतर्फे आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिर राबवत असतो। यंदाही चांगले प्रतिसाद मिळत आहे आणि असंच भाविकांनी येऊन या समस्त राष्ट्रीय सेवेमध्ये सामील होऊन रक्तदान शिबिरात येण्याची विनंती करतो। आणि या एकादशी निमित्त सर्व भक्तांना मी आव्हान आणि विनंती करतो की सर्वांनी या पवित्र दिवशी सर्वांनी येऊन आणि देवाचं दर्शन घ्यावं अशी मी विनंती करतो। नवनवीन बातम्या पाहण्यासाठी SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।